पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की इंट्रोडक्शन ऑफ पॉलिटिकल कन्सेप्ट हा जो BA फर्स्ट इयरचा पेपर आहे त्यामधलं हे तिसरं प्रकरण आहे, सॉव्हरेनिटी, सार्वभौमत्व. आपण राज्याचे घटक अभ्यासताना हे अभ्यासलेलं आहे. राज्याच्या 4 घटकापैकी शासन हा एक घटक आहे, त्याच्यावर स्वतंत्र प्रकरण आपण मागच्या तासात अभ्यासलेलं आहे. आणि आता आपण सार्वभौमत्व हे प्रकरण अभ्यासतो आहोत. सार्वभौमत्वाविना राज्य अस्तित्वात येत नाही असं आपण म्हणालो होतो, कारण 15 ऑगस्ट 1947 पूर्वी राज्याची सर्वच घटक भारतामध्ये होती, पण सार्वभौमत्व नसल्यामुळे भारत हे राज्य नव्हतं असं आपण त्याचं विश्लेषण केलेलं आहे. त्यामुळे आपल्या लक्षात आलं असेल, आपण प्रश्नाचं उत्तर लिहित असताना प्रश्न काय येतो परीक्षेमध्ये, सार्वभौमत्व म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये सांगा, किंवा सार्वभौमत्व म्हणजे काय हे सांगून त्याची लक्षणे सांगा, किंवा सार्वभौमत्वाच्या व्याख्या देऊन सार्वभौमत्वाची लक्षणे सांगा, अशा पद्धतीचा प्रश्न असतो. आणि मग या प्रश्नाचं साधारणतः उत्तर लिहित असताना आपल्याला या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात की आपल्याला थोडीशी प्रस्तावना करावी लागते, आणि मग काही सार्वभौमत्वाचा अर्थ असं लिहून त्याचा अर्थ सांगावा लागतो, आणि मग त्याच्या व्याख्या लिहाव्या लागतात. आणि त्यानंतर मग आपण त्याची जी लक्षणं आहेत, जी 6 लक्षणं आहेत, त्यामध्ये निरंकुशता आहे, सर्वसमावेशकता आहे, अदेयता आहे, अविभाज्यता आहे, चिरंतरता आहे आणि एकता आहे. अशी 6 लक्षणं आपण लक्षात घेतली पाहिजेत. ही टोटल उत्तराची फ्रेमवर्क आहे. ही फ्रेमवर्क एकदा आपल्या लक्षात आली की मग आपण त्याचं उत्तर कसं लिहावं हे आपण बाजूला स्क्रीनवर पाहणार आहोत. तर मित्र हो, लक्षात घ्या की आपल्याला सुरुवातीला प्रस्तावना करायची आहे. सॉव्हरेनिटी म्हणजे सार्वभौमत्व, सत्ता, अंमल किंवा विशेष दर्जा याबाबत श्रेष्ठत्व दर्शविणारी एक राजकीय संकल्पना आहे. लक्षात आलं की म्हणजे सत्ता, अंमलबजावणी किंवा विशेष दर्जा याबाबत काय दर्शवती होती, श्रेष्ठत्व दर्शवती अशी दर्शविणारी राज्यशास्त्रीय संकल्पना आहे. सार्वभौमत्व ही संकल्पना राज्य संस्थेत किंवा शासन संस्थेत कोणीतरी एक व्यक्ती, राजा, हुकुमशहा, राष्ट्राध्यक्ष, प्रतिनिधी मंडळ म्हणजे संसद किंवा व्यक्तीचा गट म्हणजे अभिजन सत्ता अशी काही सत्ता असेल तर यांच्याकडे अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार सत्ता असावा असे ध्वनित करते, सुचविते. किंवा तात्पर्य काय याचा, तर राज्य संस्था हीच केवळ सार्वभौम होय. राज्य संस्था म्हणजे स्टेट व शासन संस्थामध्ये गव्हर्नमेंट आणि स्वातंत्र्य व लोकशाही या संकल्पनाशी निकट संबंध असलेली सार्वभौमत्वाची संकल्पना ही राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय कायदा यांच्यामधील एक वादग्रस्त संकल्पना आहे. की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कायद्याचं प्राबल्य किती असावं, राष्ट्र किती सार्वभौम आहे, त्याच्या सार्वभौमत्वावर कुठलीच निर्बंध नाहीत का, या अंगाने ती वादग्रस्त आहे. आणि राष्ट्रामध्ये ती सार्वभौम संकल्पना ही राज्यशास्त्रामध्ये ती कशी सार्वभौम आहे, मग राजा सार्वभौम आहे का आता लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम आहे, या अर्थाने ती वादग्रस्त आहे असा उल्लेख आपण प्रस्तावनेमध्ये केला पाहिजे. त्यानंतरचा दुसरा मुद्दा काय येतो, दुसरा मुद्दा हा येतो की या शब्दाची उत्पत्ती कशी झाली, सार्वभौमत्वाचा अर्थ असं आपण सब टायटल टाकलं पाहिजे आणि लिहिलं पाहिजे की सार्वभौमत्व हा जो शब्द आहे हा लॅटिन भाषेतील सुपरनॅस या लॅटिन शब्दापासून फ्रेंचांनी सुपरनेटिव्ह हा शब्द बनविला. त्याचा समानार्थी शब्द इंग्रजीमध्ये सुप्रीम पॉवर म्हणजे वरिष्ठ सत्ता असा आहे. म्हणजे सुप्रीम पॉवर म्हणजे वरिष्ठ सत्ता किंवा श्रेष्ठ जन असं ज्याला आपण म्हणू. म्हणजे पारंपरिक अर्थापासून ही संकल्पना वास्तवात अनेकदा मार्गभ्रमण झालेली आढळते. जे कार्यक्षम शासन व्यवस्थेसाठी सार्वभौमत्वाच्या सैद्धांतिक मीमांसेची उत्पत्तीची आवश्यकता राजनीतिज्ञांनी प्रतिपादित केलेली आहे हे आपण अधोरेखित केलं पाहिजे. त्याच्या अर्थामध्ये अंतर्गत पॅरेग्राफ बद्दल आपण लिहिलं पाहिजे की सार्वभौमत्वाचा विचार राज्य संस्थेच्या संदर्भाशी निगडीत आहे. प्राचीन काळी सार्वभौमत्व सर्वश्रेष्ठ राजाकडे होते, तर युरोपात काय झालं म्हणजे या संकल्पनेचा जो विकास आहे तो आपल्याला थोडक्यात सांगायचा आहे. या अर्थामध्ये युरोपमध्ये मध्ययुगीन काळामध्ये काय झालं, राज्यसत्ता आणि धर्मसत्ता यामध्ये सार्वभौमत्वाविषयी संघर्ष उद्भवला.
काही देशांमधून राज्यांनी सार्वभौमत्व सोडण्यास नकार दिला, तेव्हा जनतेने क्रांती करून ते सार्वभौमत्व आपल्याकडे घेतले. यातून काही देशात हुकुमशाही राजवटी अस्तित्वात आल्या आणि सार्वभौमत्व हुकुमशहाकडे गेले. युरोपमधील मध्ययुगीन राज्यशाहीचे आधुनिक राज्यसंस्थेत म्हणजे लोकशाही संक्रमण होत असताना सार्वभौमत्वाचं जे तत्व आहे ते विकसित होत गेलेलं आहे. या प्रक्रियेची परिणती वेस्टफिलियाच्या 1648च्या तहामध्ये आपल्याला आढळते. या सुमारास राष्ट्रवाद प्रभावी होण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे नंतरच्या काळात राज्यसत्ता मर्यादित असावी आणि प्रजेला राज्य व्यवहारामध्ये सहभागी होण्यास संधी मिळावी असा विचार पुढे आला आणि यातून लोकशाहीचा विचार दृढ होत गेलेला आपल्याला दिसतो. म्हणजे अशा भावना प्रबळ होत्या, लोकांना यामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे राज्य व्यवहारामध्ये म्हणून. आणि मग इंग्लंडमध्ये अनियंत्रित राज्यशाही आणि संसद यांचा दीर्घ संघर्षानंतर नियंत्रित राज्यशाही निर्माण होऊन लोकप्रतिनिधींची संसद म्हणजे हाऊस ऑफ कॉमन्स ही अस्तित्वात आली आणि ती सार्वभौम ठरली. परंतु संसद म्हणजे शासक हे सार्वभौम जनतेचे प्रतिनिधी असतात. ते कर्तव्यच्युत झाल्यास त्यांना पदच्युत म्हणजे पदावरून हटविण्याचा अधिकार जनतेला असतो असा विचार पुढे आला. म्हणजे साहजिकच लोकशाहीत लोकांना प्रतिनिधित्वाचे अधिकार प्राप्त होतात आणि त्या प्रतिनिधित्वाच्या अनुषंगाने लोकांकडे सार्वभौमत्व येते हा विचार दृढ होत गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे अशा पद्धतीने आपण सार्वभौमत्वाची प्रस्तावना आणि सार्वभौमत्वाचा अर्थ आणि सार्वभौमत्वाची ही संकल्पनेचा विकास या अर्थामध्ये असा अधोरेखित केला पाहिजे क्रमाक्रमाने. आता मग पुढचा भाग काय राहतो तर सार्वभौमत्वाच्या दोन व्याख्या आपण पाहिल्या पाहिजेत. त्यातली पहिली व्याख्या आहे जॉन बोधाची. जॉन बोधांनी सार्वभौमत्व म्हणजे काय हे सांगताना हे सांगितलेलं आहे की सार्वभौमत्व म्हणजे राज्यातील सर्व नागरिक व प्रजाजन यांच्यावर चालणारी व कायद्याच्या बंधनात नसणारी सर्वश्रेष्ठ सत्ता होय. तर काय हे व्याख्येमध्ये म्हणजे नागरिक आणि प्रजाजन यांच्यावर चालणारी व कायद्याच्या बंधनात नसणारी सर्वश्रेष्ठ सत्ता म्हणजे सार्वभौमत्व असं त्यांनी म्हटलेलं आहे. ही एक व्याख्या. त्याच्यानंतर दुसरी व्याख्या आपण घेतली पाहिजे ती म्हणजे बर्जेसची आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की राज्यातील सर्व व्यक्ती व संस्था यांना आज्ञा करणारी व त्यांच्याकडून आज्ञा पालन करून घेणारी, एकतर आज्ञा करणारी आणि आज्ञा पालन करून घेणारी, मूलभूत, अनिर्बंध, अमर्याद व स्वतंत्र अशी सर्वश्रेष्ठ सत्ता म्हणजे सार्वभौमत्व होय असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे अशा दोन व्याख्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यानंतर सार्वभौमत्वाची दोन प्रकार म्हणजे तसं आपल्याला प्रकार 5 पाहायचे आहेत पण सामान्यतः ही प्रकार लक्षात घेतली पाहिजे. त्यामध्ये अंतर्गत सार्वभौमत्व आणि बाह्य सार्वभौमत्व. अंतर्गत सार्वभौमत्व म्हणजे राज्याअंतर्गत सर्व व्यक्ती, संस्था, गट यांच्यावर शासन संस्थेचे कायदेशीररित्या पूर्ण नियंत्रण असणे. बाह्य सार्वभौमत्व म्हणजे दुसऱ्या कोणत्याही सत्तेच्या नियंत्रणापासून स्वतंत्र असणे. म्हणजे आपल्या राष्ट्राचं परराष्ट्र धोरण आपणच ठरवू शकतो. कुठल्या राष्ट्राचे आपण धोरण ठरवायचं आहे, कुठल्या राष्ट्राचे संबंध ठेवायचे आहेत न ठेवायचे आहेत हे ठरवण्याचा संपूर्ण अधिकार त्याला आपण बाह्य सार्वभौमत्व असं म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण या दोन गोष्टी पाहिल्याच्या नंतर पुढचा भाग येतो या व्याख्यांचा अर्थ आणि मग या सार्वभौमत्वाची लक्षणे काय आहेत हे आपण पाहू. लक्षणं काय आहेत मग किंवा सार्वभौमत्वाची व्याख्या आपल्याला घ्याव्या लागतात. जे समाजामध्ये अनेक संस्था आणि संघटना असतात त्यापेक्षा राज्याचा निराळेपणा त्यांच्या सार्वभौम सत्तेत असतो. इतर संस्थांच्या सत्ता त्यांच्या क्षेत्रापुरत्या मर्यादित नसतात. त्या सर्वांवरील निर्णायक सत्ता राज्याकडे असते. म्हणून राज्य हे सार्वभौम मानले जाते. एक राज्य आणि दुसरे राज्य, आता हे परस्पर संबंध तुम्ही लक्षात घेतले पाहिजेत. सार्वभौम संकल्पनेमध्ये राज्य संस्थेला हे संबंध पाहावे लागतात. एक राज्य आणि दुसरे राज्य म्हणजे जगातल्या कुठल्या राष्ट्राशी आपण संबंध ठेवायचे, कोणाशी न ठेवायचे याबद्दल ते राष्ट्र पूर्णतः सार्वभौम आहे. आणि म्हणून एक राज्य आणि दुसरे राज्य आणि दुसरा भाग येतो तो म्हणजे एक राज्य आणि त्यातील नागरिक यांच्यामध्ये काय संबंध आहेत आणि ते घटनेतून निर्देशित करून दिले जातात आणि त्यामध्ये मग घटना सार्वभौम असते, कायदा सार्वभौम असतो.
राज्य आणि नागरिक यांच्यामधले संबंध त्या शासन व्यवस्थेनुसार त्या संविधानामध्ये दिलेले असतात. हा दुसरा भाग झाला. आणि तिसरा भाग जो आहे तो म्हणजे एक नागरिक आणि दुसरा नागरिक. जेव्हा एखादी राज्यघटना तुम्हाला नागरिक म्हणून राज्य आणि नागरिकाचे संबंध म्हणून जेव्हा मूलभूत हक्क देते, तेव्हा ते हक्क वापरत असताना दुसऱ्याचे हक्क हिरावले जाणार नाही याचा विचार करणं एक नागरिक आणि दुसरा नागरिक यामध्ये अभिप्रेत असते. आणि म्हणून मग ते अशा प्रकारे तिन्ही प्रकारच्या परस्पर संबंधाचं स्वरूप सार्वभौम सत्तेकडून निश्चित केले जाते किंवा केलेलं असते. सार्वभौमत्वाची संकल्पना आधुनिक राज्यशास्त्रात मूलभूत मानण्यात आलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जे आंतरराष्ट्रीय संबंध आणि स्वतंत्र राष्ट्रातील विधिने म्हणजे कायदे याचे मूळ सार्वभौम सत्तेशी निगडीत आहे. किंबहुना राज्य संस्थेच्या व्याख्येतच तिचे सार्वभौमत्व गृहीत धरलेले असते. म्हणून राज्याला अमर्याद वैधानिक सत्ता प्राप्त होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ते तिथं अधोरेखित केलं पाहिजे. सार्वभौमत्वाच्या संकल्पनेत 4 प्रकार असतात. एक, या संकल्पनेच्या ऐतिहासिक दृष्टिकोनातून मागोवा घेतला जातो. राज्यसंस्थेचे विद्यमान रूप अनेक शतकाच्या राजकीय उलाढालीनंतर निश्चित झालेला आहे. जे विभिन्न ऐतिहासिक कालखंडामध्ये सार्वभौमत्वाचं केंद्र आणि त्याच्या मर्यादा कालानुरूप भिन्न होत्या. दुसरी बाब ही आहे की सार्वभौमत्वाची वैधानिक दृष्ट्याही मीमांसा होणे आवश्यक आहे. कारण कायदे करणे, त्याचा अन्वयार्थ लावणे आणि त्याची अंमलबजावणी करणे यासाठी राज्यसंस्थेची विभिन्न भागात विभागणी केलेली असते. तथापि त्याचा संबंध सार्वभौम सत्तेशी निगडीत असतो. आणि तिसरी बाब याच्यातली ही महत्वाची आहे, ती म्हणजे सार्वभौमत्वाचा प्रश्न राजकीय संघटनांशी संबंधित असतो. समाजात अनेक संस्था, संघटना, पक्ष, धर्मपंथ, संप्रदाय आदी अस्तित्वात असतात. त्यांचे परस्पर संबंध कधी सलोख्याचे तर कधी परस्पर विरोधी असतात. त्यांची उद्दिष्ट, आशा, आकांक्षा, त्यांच्यातील वैचित्र्य म्हणजे विविधता या गोष्टी लक्षात घेऊन अशा संस्था, संघटना किंवा राजकीय पक्ष, धर्मपंथ यांच्या संघर्षाच्या वेळी निर्णायक अधिकार अंमलात आणू शकेल असे सत्ता केंद्र असले पाहिजे. सार्वभौम सत्तेकडे असा निर्णायक अधिकार असतो. आणि चौथी महत्वाची गोष्ट ही आहे ती म्हणजे राज्याच्या सार्वभौमत्वाचा विचार आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भात केला पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक राष्ट्रांचा परस्पर संबंध येतो. त्यावेळी राष्ट्र एकमेकांचे सार्वभौमत्व ग्राह्य धरून बरोबरीच्या नात्याने विचारविनिमय करतात आणि हे करणं अभिप्रेत आहे. आणि ह्या विचारविनिमयातून आंतरराष्ट्रीय करार आहेत, आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, याचं आदान प्रदान ती राष्ट्र करत असतात. मात्र परतंत्र वसाहत जे कितीही मोठी असली तरी तिला सार्वभौमत्वाचा अधिकार नसतो. म्हणजे एखादा राष्ट्र मालदीव सारखा अतिशय छोटा आहे म्हणून भारताला त्याच्यावर अधिकार गाजवण्याचा अधिकार आंतरराष्ट्रीय कायदा देत नसतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे वसाहत कितीही मोठी असली तरी तिला सार्वभौमत्वाचा अधिकार नसतो आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात तिला गौण स्थान असते. म्हणजे निरंकुश प्रतिकार हा सार्वभौम सत्तेचा विशेष गुण होईल. आता सार्वभौमत्वाची हे अशा पद्धतीने सार्वभौमत्व म्हणजे काय हे एकदा आपल्याला समजलं की मग या 4 मुद्द्याच्या आधारे आपण सार्वभौमत्वाचा अर्थ समजून घेतलेला आहे. त्यानंतर मग लक्षात प्रश्नाचा दुसरा भाग राहतो, तो म्हणजे सार्वभौमत्वाची व्याख्या आणि त्याची लक्षणे. तर त्यामध्ये निरंकुशता हे सार्वभौमत्वाचं लक्षण आहे, सर्वसमावेशकता लक्षण आहे, निरंकुश प्राधिकार हा सार्वभौमत्वाचा विशेष गुण आहे. प्राधिकार राज्याच्या अंतर्गत अथवा बहिर्गत सत्तेच्या निर्बंधाखाली असतो. राज्यातील प्रत्येक नागरिक, सर्व संस्था आणि गट हे सर्व सार्वभौम सत्तेच्या अंमलाखाली असतात. त्यामुळे सर्वसमावेशकता हा सार्वभौम सत्तेचं दुसरं लक्षण आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर राज्यसंस्थेचा सार्वभौमत्व नसेल तर ते राज्यच ठरणार नाही. राज्य आहे तोपर्यंत सार्वभौमत्व आहे. राज्यसंस्थेच्या सार्वभौमत्वाची चिरंतरता सत्ताधारी पक्षात फेरबदल झाले तरी खंडित होत नाही आणि म्हणून त्याचं स्थायित्व किंवा चिरंतरता हे सुद्धा एक गुण आहे, हे सुद्धा एक लक्षण आहे. आणि म्हणून शाश्वत किंवा चिरंतर स्थायित्व हे त्याचं गुण म्हणून आपल्याला पाहता येते. तिन्ही शब्द समानार्थी आहेत. त्यानंतर अविभाज्यता म्हणजे हे सार्वभौमत्व
त्याचं विभाजित करता येत नाही ते एक लक्षण आहे. आणि अदेयता, सार्वभौमत्व हे दुसऱ्याला देता येत नाही, हे सुद्धा त्याचं लक्षण आहे. अशा पद्धतीने 5 लक्षण झाली. आणि एकात्मता हे त्याचं 6वं लक्षण आहे. अशा पद्धतीने 6 लक्षणामध्ये आपल्याला जॉन ऑस्टिनने याची विभागणी केल्याची पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्र, आपण ही सार्वभौमत्वाची संकल्पना पुन्हा एकदा आपण तपासून पाहू. ही पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ ऐका आणि समजते का पहा, आणि बाजूला जे मुद्दे दिले आहेत त्या आधारावर आपण परीक्षेमध्ये अशा पद्धतीने विश्लेषण केलं तर निश्चितपणे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. तर अतिशय उत्कृष्टपणे आपल्याला तयार होऊन जाईल. धन्यवाद. या चॅनलवर नव्याने आला असेल चॅनल सबस्क्राईब करा. अधिकाधिक विद्यार्थी मित्रांच्या चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.